ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानदेवकृत 17व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 2. ओव्या आहेत 31 ते 34. ज्ञानदेव 17व्या अध्यायाची प्रस्तावना केल्यावर अर्जुनाचं चित्रण करून मूळ विषय स्पष्ट करत आहेत. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णू अर्जुन त्वेजू. तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो अर्जुन निरीच्छ व जो सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा, परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुन रूपी जो हा एक दुसरा कृष्णच आहे. शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू, सुखादी उपकारू जयाची लीला. जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे, दुसऱ्यास सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे. तो प्रज्ञेचा प्रियोत्तमू, ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू देवाचाजू. जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे. तो अर्जुन म्हणेगा तमाला श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. तो अर्जुन म्हणाला, तमाला वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्ण, हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप श्रीकृष्ण, तुझे बोलणे आम्हाला संशययुक्त वाटते. कार्याविषयी शास्त्रच प्रमाण मानावे असं म्हटल्यावर अर्जुनाच्या मनात कोणत्या शंका आल्या ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले. तोच 17व्या अध्यायाचा विषय आहे. तत्पूर्वी ज्ञानदेव अर्जुनाचे चित्रण करत आहेत व मग त्याची शंका मांडत आहेत. ज्ञानदेवानी अर्जुनासाठी एकूण 9 विशेषणं वापरलेली आहेत. तरी सर्व विषयी वितृष्णू अर्जुन हा पूर्णपणे विषय वासना विरहित आहे. मनुष्य विषय वासनांच्या आहारी गेल्यावर त्याचा सारासार विवेक नाहीसा होतो. अर्जुन कोणतेही कार्य करत असता त्याच्या परिणामांचा आधी विचार करतो. असाच विचार त्याने युद्धारंभी पण त्याच्या दृष्टिकोनातून केलाच होता व युद्ध न करण्याचा त्याने निर्णयही घेतला होता. आपल्या बांधवांचा नाश करून त्याला राज्य उपभोगायचे नाही हे त्याने न कांक्षे विजयम कृष्ण या श्लोकात स्पष्ट केलेच होते. हा निर्णयही त्याने शास्त्राधारेच घेतला होता. पण क्षत्रिय धर्माचे आचरण सांगणारे शास्त्र व सामान्य नीती धर्माचे नियम सांगणारे शास्त्र यातील कोणतं प्रमाण मानावं याविषयी विरोध निर्माण झाल्यामुळं तो गांगरून गेला. जर तो विषयाभिमुख असता तर राज्यप्राप्तीसाठी त्याने सरळ कौरवांवर शस्त्र चालवलंच असतं. नीती अनितीच्या गोष्टी करत बसला नसता. दुसरं विशेषणे सकळ कळी प्रवीणू. अर्जुन सर्व कलांमध्ये प्रवीण होता. त्यातील युद्धकला तर सगळ्यांच्या परिचयाची आहे. अज्ञातवासात असताना नृत्यकलेतही त्याने प्रावीण्य संपादन केलं होतं. गीतेमध्ये त्याचे प्रश्न करणे त्याची संभाषण कलेतील प्रवीणता दाखवते. तिसरं विशेषणे कृष्ण रूप. भगवंतांचा उपदेश ऐकता ऐकता अर्जुन जणू काही कृष्ण स्वरूप झाला होता. त्याच्या ऐक्याचे वर्णन ज्ञानदेवानी अनेक ठिकाणी केलेले आहे. ते दोघे ऐक्य पावलेले असल्यामुळेच अर्जुन आता कोणता प्रश्न विचारेल हे लक्षात घेऊन भगवंत त्याचे उत्तर आधीच देत होते. त्यामुळे भगवंतांना सुद्धा अर्जुन एवढा आपल्यासारखा कसा आहे याचं आश्चर्य वाटत होतं. चौथं विशेषण आहे शौर्या जोडला आधारू. हा शौर्य गुणाला अर्जुनाचा आधार मिळालेला होता. कोणताही गुण एखाद्या व्यक्तीच्या आधारेच प्रकट होऊ शकतो. शौर्य गुणाने त्यासाठी अर्जुनाची निवड केली होती. अत्यंत शूर अशी त्याची ख्याती होती. पांडवांना महाभारतीय युद्ध हे भीम व अर्जुन यांच्या शौर्यामुळे जिंकता आलेले आहे. 5वं विशेषणे सोमवंशाचा शृंगारू. अर्जुन हा आपल्या या सर्व गुणांमुळे सोमवंशाचे भूषणच बनलेला होता. श्रीराम सूर्यवंशीय, श्रीकृष्ण वृष्णीवंशीय, तसे पांडव हे सोमवंशीय आहेत. सूर्याच्या 2 पत्नी संज्ञा आणि छाया. त्यातील छायेला तपती व भद्रा या 2 कन्या होत्या. त्यातील तपती हिचा विवाह सोमवंशीय संवरण राजाशी झालेला होता. हा संवरण राजा कुरुवंशाचा संस्थापक होता. म्हणून कौरव आणि पांडव हे सोमवंशीय होते. या सर्व भावंडात अर्जुन आपल्या शौर्यामुळे
सोमवंशाला भूषणावह होता. 6वं विशेषण आहे सुखादी उपकारू जयाची लीला. दुसऱ्यावर उपकार करून जगाला सुख देणे हा त्याचा स्वभावच आहे. स्वतःला सुख प्राप्त व्हावं म्हणून सर्वच लोक यत्न करतात, पण दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः झटणारे लोक अगदी कमी असतात. विरलाहा परकार्य रताहा असं सुभाषितकारही म्हणतो. 7वं विशेषण आहे प्रज्ञेचा प्रियोत्तम. अर्जुनाचं वर्णन करताना ज्ञानदेव सांगतात की अर्जुन प्रज्ञारूपी प्रियेचा पती आहे, बुद्धीचा मालक आहे. त्याची सत्सद विवेक बुद्धी कायम जागृत आहे. त्या व्यतिरिक्त त्याने गीतेमध्ये जे खुबीदार प्रश्न विचारले आहेत त्यावरूनही त्याच्या निर्मळ बुद्धीची साक्ष पटते. 8वं विशेषण आहे ब्रह्मविद्येचा विश्राम. भगवंतांनी त्याला उपदेश केला व त्याने तो जसाच्या तसा आरशाप्रमाणे ग्रहण केला, असं पूर्वीच्या अध्यायात ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे. शिवाय गीतेमध्येही त्याने शेवटच्या अध्यायात भगवंताने जेव्हा अर्जुनाला विचारलं की मी केलेला उपदेश तू एकाग्र चित्ताने ऐकलास का, तुझा मोह नष्ट झाला का, तेव्हा अर्जुनानं उत्तर दिलेलं आहे की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. आपला मोह नष्ट झाला आहे व आपण श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे युद्ध करणार आहोत, असं त्याने भगवंतांना वचन दिलेलं आहे. त्याचा मोह नष्ट झालेला असल्यामुळं तो ब्रह्मविद्येचा अधिकारी झालेला आहे. 9वं विशेषण आहे सहचरू मनोधर्मू देवाचा जो. अर्जुन हा जणू काही देवाचा सहचर असा त्याचा मनोधर्मच आहे. त्यातून ज्ञानदेवाने अर्जुन व श्रीकृष्ण यांचे ऐक्य दाखवलेले आहे. अशा अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न केला आहे. अर्जुन म्हणतो, हे तमाल वृक्षासमान नीलकांतीच्या मेघश्यामा इंद्रिय गोचर अशा सगुण ब्रह्मरूप श्रीकृष्ण तुम्ही शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे असं सांगितलं, पण त्याविषयी मला एक शंका आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या श्यामल वर्णाचा तमाल श्यामा अशा संबोधनाने उल्लेख केलेला आहे. तसेच प्रत्यक्ष परब्रह्मच श्रीकृष्ण रूपात गोचर झाले आहे असा त्याचा भाव आहे. पुढे अर्जुन श्रीकृष्णांना आपली शंका विचारणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.